चला काय बघा सगळे आता खायला बसलेत. भाजलात कांगे कांगे. चला काय आता आपण कडावमध्ये जाऊया. कडावच्या बाहेर जाऊ, कडावजवळ पोहोचलो. कडावमध्ये जाऊ छान असं जे काही आपल्याला साहित्य घ्यायचे ते देखील घेऊया. संध्याकाळी रात्रीचं नियोजन आहे. सो रात्री कोण कोण आहे ते माहिती नाही, बघूया रात्री कोण कोण आहे. सो रात्री भाऊजी वगैरे येणार तर त्यांच्याबरोबर नियोजन आहे रात्रीचा. तर चला आता कडावमध्ये जाऊपर्यंत आणि खरेदी करूया. चला काय जातं आपण कडावून बाहेर नाही मला कर्जत रोडला. सो पेट्रोल टाकायचे, पेट्रोलचं टाकू त्यानंतर आपण भोईरोडती जाऊया. भोईरोडती आपल्याला एक काम आहे, तो म्हणजे चिकन घ्यायचे आपल्याला. सो आपल्या मित्राचाच चिकन शॉप आहे रोशन आणि तुषारचा. सो RNT चिकन शॉपमध्ये जाणार आपण. तर गाई जिकडे आहे RNT ट्रेडर्स होलसेल चिकन सेंटर रोशन आणि तुषारचं. ते आपल्याच गावात लांजरमधील आहे. सो इकडं कडावला जाणार रस्ता आहे आणि चिकन तुम्हाला एकदम होलसेल रेट चांगलं भेटेल. आणि इकडं कर्जतवरून आहे गाडी. आता आपण इकडे चिकन घेत आहोत आपल्याला. काय आता आपण चिकन वगैरे घेऊन आलो आहे. आता जाऊया कडावमध्ये. कडावमध्ये थोडीफार भाजी देखील घ्यायची ती घेऊया. तर एवढा रस्ता देखील खराबच झालेला आहे भरपूर. शेंगा आहे तिकडं. टेम्पो पण लागला आहे भाजीचा इकडं. आणि इकडं ही अशी गर्दी असते भाजी घ्यायला. हे बघा शेंगा देखील घेत्या, थोडी कारली घेते आणि वांगे घेतात. आणि आता आपण निघून चाललो आहोत ते म्हणजे आपल्या घरी. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आणि मंडळी आता संध्याकाळच्या वेळी तुम्ही देखील बघितलं असेल की मी दुपारी गेलो होतो कडावला. तिथे शेंगा देखील घेतल्या, त्यानंतर चिकन देखील घेऊन आलो. सो आपला रोशन आणि तुषार त्यांच्या शॉपमधून, चिकन शॉपमधून, RNT शॉपमधून आणि भोईरवाडीवरून. आणि आता संध्याकाळच्या ब्लॉगला सुरुवात केली मी. आता मला पहिल्यांदा करायचे चिकन मॅग्नेट करायचे, त्यानंतर करणार आहे, त्यानंतर घ्यायला जायचे म्हणजे आपला मार्केटचा पाला. सो ते देखील तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा चिकन मॅग्नेट करून घेऊ त्याला, त्यानंतर आपण तिकडे पाला देखील घ्यायचो. सो आजच्या ब्लॉग सुरुवात केली. भाऊजी येणार आहेत. सो भाऊजींसाठी आज चिकन पोपटी. सो पोपटी करूया, दुसरं काय असेल ते बघूया. सर्व फॅमिलीबरोबर, सर्व फॅमिली ब्लॉग आहे आपला आजचा. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. तर गाईस तुम्ही इकडे पाहू शकता. आता मी घेतो इकडे चिकन जवळ आहे मी आता. आणि चिकनचा मॅग्नेट करणार आहे मी पहिल्यांदा. सो पहिल्यांदा आता आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. तर इकडे अद्रक लसूण टाकलेलं आहे, मिक्स करून घेतो आता. आलं लसूण पेस्ट लावून झाल्यानंतर आता मी मिरची पावडर आणि हळद देखील टाकलेली आहे. सो मिक्स करून घेतो. गाईज हे चिकन देखील आपण मॅग्नेट केलेलं आहे. आपण लावलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट, त्यानंतर मिरची पावडर, हळद, मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर दही देखील टाकलं आणि लिंबू देखील निपून घेतलेलं आपण छान असं. आणि मस्त आंबट, दह्यामुळे टेक्स्चर चांगलं आलं आहे, दह्यामुळं चव चांगली आलेली आहे. सो खूप छान असं टेस्ट देखील आलं आहे. आता मी मॅग्नेट करायला जवळ दिलं होता एक अर्धा तास असं ठेवून देतो पोपटी लावसपर्यंत. आजचा प्लॅन तर तुम्हाला माहिती पोपटी आहे आपली. चला गाईज तुम्ही इकडं ना बघू शकता. इकडे आहे मारबिडीचा पाला, जो की आपल्याला पोपटीचा डेबा आहे तोच घ्यायला. एवढं चांगलं तर नाही, कुठे कुठे आहे बघा, कुठे कुठे असं चांगलं मस्त हिरवट दिसतोय. मारबिटी बोलतात, काही भांबुर्डी देखील बोलतात. सो भांबुर्डी मारबिटी, आपल्याकडे मारबिटी जास्त बोलतो, मारबिटी सांगतो मी. चला पहिल्यांदा पाला काढून घेतो. सगळे पिशवी आणले, पिशवीमध्ये घेतो ना. मग संध्याकाळी आपण पोपटी लावणार. इकडे सूर्योदय देखील दिसत असेल, थोडं तेवढं सनसेट देखील होणार आहे, नजारा चांगला दिसतोय. चला काय हे पा खूप सारा असा आपण मारबिटीचा पाला घेतलेला आहे. थोड्या खाली मस्त छान अशी पोपटी होणार आहे आपली. काही नजारा आहे ना मस्त. आता आहे मी घरी. आता वाजले जवळ 7:30 वाजले. आणि बघूया आता आणखी काय तयारी केली बघा आपली जेवणाची असं पोपटी असं. सो सगळी तयारी पण बघू. अंकिता हे इकडे अंकित आहे. अंकित हात काढतो. बघा इकडे बटाटे घेतात, इकडे अंडी जास्त येते. हां इकडे आपण अंडे. सो इकडे अंडी आहेत. इकडे बटाटे घेतलेले आहेत, अंडी आहेत, बटाटे मसाला टाकून घेतले, अंडी घेतले अजून. चला काही हे पा इकडे मटका घेतला आपण, बटाट्याला मसाला घेतला, मसाला रेडी केला आहे. इकडे अंकिताने आता शेंगा देखील धुवून घेतलेले आहेत. सो मसाला लावणार आपण, मीठ आणि मसाला शेंगा देखील. सो मीठ इकडे घेतला आपण, अंडी तिकडे जातो आणि पहिल्यांदा लावायला घेऊ आपण. चला हे बघा आपला हा चिकन आहे ना, हा मॅग्नेट केलेला आपण.
आणि आता आपण इकडे शेंगा देखील आहे पाहून घ्या. गडबड आहे ना, लावताना गडबड झाली आता. इथं प्रश्न ना कोण उतरली. टाकले अंडे पण टाकल्यात आणि चिकन टाकला, शेंगा टाकला, पूर्ण फुल भरले आता असं मला दिसायला लागला. थांबा पहिल्यांदा आपण पाणी टाकून आला. पाणी अजून बारीक आहे का. बस आता चला का. ये बघ इकडे दिव्यांशी तिकडे कार्तिक आहे आणि इकडे आपली पोपटी लावून झालेली. आता बुधा पेट्रोलची आपल्याला जाल मस्त छान असं. चला आपण पेट्रोल घेऊया आता. हे बघ इकडं आपण जागा करूया, इथे कुठेतरी पेट्रोलचा प्रयत्न करू आता आपण. ओके असं आहे का प्लॅन करू. चला गाईज आता आपण ना पेट्रोलला घेऊया. तेव्हा नारळाची आपल्याकडं नारळाची सबदार आहे, नारळ आपण सोडतो त्याचे, त्याच्याने आपण आता पेगुती लावून घेऊन पेटून घेऊ. एकदा पेटवल्यानंतर परत आपण गवत जास्त ना गवत सारखं टाकायचं. गवत सारखं टाकायचं, हे सारखं टाकायची गरज नाही. एक नारळ पण अख्खा भेटला आपलं, नारळ पण अख्खा टाकून पूर्ण साईड. हवा येस हवा ते धरला ना मग काय नाही. चला गाय इकडे ना चिकन बनवून घेतलं आपण आणि इकडं अंडी पण. सो गायचे पहा मस्त छान असं आपलं चिकन होतं याचा. एकदम लबलबीत ते नाही बोलता पण ठीक आहे. आणि इकडं आपण अंडे उकड ठेवले, आणखी तर अंडी पोपटीमध्ये देखील आहेत, ही तिला जेवणावर. चला आता इकडे पोपटी तर आपली होतच आहे. थोडे आता जाल देखील कमी आला, जाल अजून करायला लागेल. आणि तिकडे चिकन वगैरे मी शिजत ठेवलं आहे. चिकन मला खायचं, चिकन चांगल्या पद्धतीने शिजवण्यासाठी मी प्रयत्न केला. जास्त कमी शिजत नाही बाई इकडे पोपटी. आता जाल थोडा खाली आला का परत आपल्याला नारळाची सबदार लावावं लागते किंवा फाटी लावावं लागते. तू काय लाजली दाजी बघा रुचिता ती काय खाते का जेवली नव्हती त्याच. हे दाखव दिव्यांची तू खाली पाडते बाबू. कार्तिक तू काय करतोय, तू बंदूक बिंदूक घेऊन सोडलाय रे एकदम. हां त्या पिशवीमध्ये आपण ती नारळाची शब्दाला आणले तर फड. तुझ्या कलर लागलाय का, कोणी लावला कलर, काकाय लावला त्या कोणी टाकू नको काय. आणि बाबा थोडं आपली पोपटी देखील होणार आहे. काय कोण आहे हा. आता चिकन पण रेडी झालं आहे, तिकडे पोपटी पण आता चालू आहे आपली. हे पहा आता चिकन तर रेडी झालं आहे आणि पोपटी पण थोड्या थोड्यात रेडी होणार आहे. तोपर्यंत विचार करतो काय ते दुसरं, नंतर मग बघू पोपटीचा. फुटा काढू पण मायरा कुठे. दिव्यांशी नाही आली, मायरा नाही आली ती. चला काय आपली आता इकडे पोपटी देखील रेडी झाली. हे बघ आपण झाडावरून काढलं पर्यंत वरचं काढून घेऊ. गरम गरम त्याच्यामुळं कशी झाली तुला दाखवतोय ग. आम्ही एकदा नुसती शाकाहारी गेलती. वांगा मटर बटाटा लसूण लसूण विसरलो ना, तोच पाठला तो खायला. चव येते याला. हा तोच विसरलो की टाका तुम्ही. चला काय बघा सगळे आता खायला बसलेत. भाजलात खाऊन कोण बोलला. आणखी इकडे बटाटा खाते फक्त. ज्याला शाकाहारी नको आपला, ज्याला चिकन खाते त्याच्या बटाटा फक्त. इकडे बाई खातोय, बाई खातोय इकडे. इकडे भाव बसलेत. त्यानंतर रुची ती बा इथं हर्षुबा कशी खाते, हर्षुबा कशी खाते. तिथं बघ बस, तिथं बस. सांग तू खायला बोल, खायला बोल ना. तू तिथं बस जा. काय खाते लागलं सांग. काय खाते दिव्यांशी, तू काय खाते दाखव तो भाऊ, दाखव तो भाऊ दाखव. आता चिकन खातो गाईज. आज गणेश मिळमेला मॅच भेटली, ती देखील कुठे घ्यायचं टुर्नामेंट कुठे येते सांग पाहिला मला.
बाकी अरे तू जाशील ए आज नाईट भाकरी पाडायला नाही होती पण आज नाईट कशी घ्यायची नाही सुट्टी ना गुरुवार भरलाय ना अच्छा पण मला सांग ना नाईटला गेला चला चला तुला काय विषय सांग कसा काय झाला 3 वर्ष 7 नाही 4 वर्ष 7 नाही निघले याला अरे मला जाऊ दे 3 वर्ष जागे तुला खडा उभा केला काय फायदा झाला तुला जाय ना तू हा अरे थांब मला जाऊ दे गावाला त्यांचे अरे बाबा काय बोलतो आतरची पाहुणे आले आंतरची भावने आले बाबा भगवान शेठ काय बोलतो तर काही अशा प्रकारे ही होती छोटीशी व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही फॅमिलीवर एक छोटीशी मस्त पार्टी होती आमची आपला चिकन बोपटी होती सो भाऊजी आलं होतं रुपाली आले होते भाऊजी आले होते त्यानंतर घरची होती आमची सर्व छोटासा ब्लॉग होता तर नक्कीच तुम्हाला देखील ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय